ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचे ऍप्लिकेशन आहे दोघंही. एक आहे इन्व्हर्शन मेथड, दुसरी आहे रिडक्शन मेथड. दोघांचा कंपॅरेटिव्ह जर अभ्यास केला ना तुम्ही, दोन्ही व्यवस्थित कंपॅरिझन करून जर लक्षात ठेवल्या तर दोन्ही मेथड ऍप्लिकेशन मध्ये समजतात. दोघांमध्येही लिनियर इक्वेशन राहते. जे मॅट्रिक्स राहते आपली त्याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतो. जसे लिनियर इक्वेशन दिलेले राहणार आहे आणि तुम्हाला म्हटलं राहणार आहे की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्शन मेथड और सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय रिडक्शन मेथड. ते नेमक्या स्टेप कोणत्या फॉलो करावं लागते. इन्व्हर्शन मेथड मध्ये बघा कोणकोणत्या स्टेप फॉलो करावं लागते. सगळ्यात अगोदर मॅट्रिक्स ए फाइंड आउट करायची दिलेल्या लिनियर इक्वेशन वरून. दिलेले काय राहणार आहे तुम्हाला, लिनियर इक्वेशन दिलेले राहणार आहे. लिनियर इक्वेशन 10th मध्ये पाहिलेलं आहे तुम्ही कसे असतात ते दिलेले राहील. त्यावरून तुम्हाला मॅट्रिक्स ए काढावं लागेल. मॅट्रिक्स ए काढल्यानंतर मॅट्रिक्स एक्स ज्यामध्ये व्हेरिएबल राहतात आणि मॅट्रिक्स बी काढावा लागणार आहे. ह्या तीनही मॅट्रिक्स काढणं झाल्या, लिनियर इक्वेशन वरून तीनही मॅट्रिक्स काढल्यानंतर एक फॉर्म्युला कन्सिडर करावा लागेल. कोणता फॉर्म्युला कन्सिडर, ax इज इक्वल्स टू बी. हा फॉर्म्युला कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला फाइंड ए इन्व्हर्स स्टेप आहे हा की हाऊ इन्व्हर्शन मेथड इज युजफुल, हाऊ इन्व्हर्शन मेथड इज युज्ड. इन्व्हर्शन मेथड कशी यूज केली जाते त्याच्यासाठी स्टेप सांगत आहोत. पहिल्या स्टेप मध्ये लिनियर इक्वेशन जे दिलेले राहील त्याच्यावरून 3 मॅट्रिक्स काढून घ्यायच्या. सेकंड स्टेप मध्ये कन्सिडर करायचं ax प्लस बी हे इक्वेशन. थर्ड स्टेप मध्ये ए इन्व्हर्स फाइंड आउट करून घ्यायचा. ए इन्व्हर्स फाइंड आउट केल्यानंतर आपलं जे इक्वेशन आलेलं आहे याला समजा इक्वेशन 1 म्हणत जाऊ आपण. हे इक्वेशन 1 जे आलं त्याला प्री मल्टिप्लाय करावं लागेल. प्री मल्टिप्लाय बाय ए इन्व्हर्स इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला प्री मल्टिप्लाय करावं लागेल ए इन्व्हर्सनं. तर कसं होईल त्याचं मल्टिप्लिकेशन, ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू ए एक्स. लेफ्ट हँड साईडला पण मल्टिप्लाय करावं लागेल, राईट हँड साईडला पण मल्टिप्लाय करावं लागेल. हे काय होईल, ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्स इंटू ए ची व्हॅल्यू असते आय इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. आय इंटू एक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स जर असेल तर एक्स इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. आणि हेच म्हणजे तुमचं जे व्हेरिएबल फाइंड आउट करायचे आहेत ना ते. आणि याचं कंपॅरिझन या मॅट्रिक्स सोबत जर कंपॅरिझन केलं तर एक्स वाय आणि झेड जे व्हेरिएबल दिलेले राहील लिनियर इक्वेशन मध्ये ते आपल्याला फाइंड आउट होईल. एक्स वाय दिलेले असेल तर एक्स वाय आणि एक्स वाय झेड दिलेले असेल तर एक्स वाय. 2 व्हेरिएबल दिलेले असेल तर 2 व्हेरिएबल येईल. 3 व्हेरिएबल दिलेले असेल तर 3 व्हेरिएबल येईल. या सगळ्या स्टेप जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर मेथड ऑफ इन्व्हर्शन तुम्हाला व्यवस्थित जमते. ह्या स्टेप सांगितल्या की नेमकं या स्टेपनं जाऊन तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. याच टाइप मध्ये ऍडजॉईन मेथड जे आहे ना ते ऍडजॉईन मेथड साठी 11th मध्ये आपण घेतली होती मायनर आणि कोफॅक्टर. ऍडजॉईन मेथड मध्ये जर कोणाला डिफिकल्टी येत असेल मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करता येते तिथपर्यंत जर आलं तर ऍडजॉईन मेथड मध्ये फक्त एक छोटासा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला अप्लाय करून सरळ सरळ ऍडजॉईन मेथड क्लिअर होते. ऍडजॉईन मेथडनं इन्व्हर्स काढण्यासाठी मायनर आणि कोफॅक्टर अगोदर काढावं लागते. ते काढल्यानंतर छोटा फॉर्म्युला आहे त्यामध्ये ठेवला की तो पण येते. करून पहा, जर त्याच्यामध्ये डिफिकल्टी आली तर सांगतो. मेथड ऑफ रिडक्शन हा मेथड ऑफ इन्व्हर्शन एवढ्या स्टेप फॉलो करावं लागते. मेथड ऑफ रिडक्शन जी आहे त्याच्यामध्ये एवढ्या स्टेप फॉलो करण्याची गरज नाही. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये सुद्धा दिलेलं लिनियर इक्वेशनच राहील. काय राहील, दोघांमध्ये सेम स्टेप कोणत्या आहे की दोघांमध्ये लिनियर इक्वेशन दिलेलं राहील. दोघांमध्येही ए एक्स आणि बी या तीनही मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. सर तुमचा आवाज अटकता थोडा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. लिनियर इक्वेशन इथं पण आहे, लिनियर इक्वेशन इथं पण आहे. इथं लिनियर इक्वेशन असल्यावर इथं आपण ए एक्स आणि बी मॅट्रिक्स काढले, इथं सुद्धा ए एक्स आणि बी मॅट्रिक्स काढू. ते झाल्यानंतर सेकंड स्टेप पण इथं सेमच फॉलो करावं लागते. कन्सिडर ए एक्स इज इक्वल्स टू बी. इथं जे स्टेप आहे ते फॉलो करावं लागते.
फक्त चेंज होतो इथून थर्ड नंबरच्या स्टेप पासून चेंज होतो मेथड ऑफ इन्व्हर्शन आणि मेथड ऑफ रिडक्शन मध्ये. थर्ड नंबरची स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, रिड्यूस करू. काय रिड्यूस करू, एक मॅट्रिक्स लेफ्ट हँड साईडची जे मॅट्रिक्स राहणार आहे तुमची म्हणजे ए मॅट्रिक्सला रिड्यूस करू. कसं रिड्यूस करू ए मॅट्रिक्सला, की या मॅट्रिक्सचं कन्व्हर्शन झालं पाहिजे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे रिड्यूस करून. रिडक्शन करून आपली जे मॅट्रिक्स ए आहे त्या ए मॅट्रिक्सला रो ट्रान्सफॉर्मेशन करा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करा. फक्त रिड्यूस करा. कसं रिड्यूस करा, ते अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर झाली पाहिजे. अप्पर ट्रँग्युलर झाली तरी होईल युजफुल, लोअर ट्रँग्युलर झाली तरीच होईल. रिड्यूस मॅट्रिक्स ए टू अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स काय आहे हे माहीत असणे खूप गरजेचं आहे. ज्यांना माहीत आहे ते करेल रिड्यूस, आणि ज्यांना माहीतच नाही आहे की अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स कशी असते त्यांना काय जमणार आहे मग. ते तर असे चावरे बावरे पाहिजे की नेमकं काय करायचे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मध्ये, चावरे बावरे होऊन जाईल ना ते. म्हणून मी म्हटलं होतं की डेफिनेशन व्यवस्थित करा की अप्पर ट्रँग्युलर काय असते, लोअर ट्रँग्युलर काय असते. कोणाला माहिती आहे सांगा बरं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. डायगोनलच्या एलिमेंट्स आर झिरो. व्हेरी गुड. बिलो द डायगोनल्स एलिमेंट्स आर झिरो. आता डायगोनल म्हणजे काय हेही नसेल माहित कोणाकोणाला. कन्सेप्ट माहिती आहे का, चावरे बावरे पाहू नका ज्यांना माहित नाही त्यांनी. बिलो द डायगोनल म्हणजे काय, हा आपला समजा एखादा मॅट्रिक्स, हे समजा एलिमेंट 1 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे मॅट्रिक्स आहे. हे जे झाली ना तिरपी लाईन हे आहे डायगोनल, याला म्हणतात डायगोनल. आता बिलो द डायगोनल हे काय आहे, हे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. हे लो अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स करताना बिलो द डायगोनल. बिलो द डायगोनल म्हणजे हे एलिमेंट झिरो करायचे, हे एलिमेंट झिरो करायचे. हे एलिमेंट झिरो झाले म्हणजे ही मॅट्रिक्स कोणती झाली, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स झाली. लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स जर करायची असेल तर हे एलिमेंट राहील तसेच, हे एलिमेंट झिरो होईल. तुम्ही अप्पर ट्रँग्युलर करू शकता, लोअर ट्रँग्युलर पण करू शकता, पण आपण अप्पर ट्रँग्युलर म्हटल्यामुळे अप्पर ट्रँग्युलर करणार आहोत. हे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स झाली की मेथड ऑफ रिडक्शन अर्ध्यापेक्षा जास्त इथं सॉल्व्ह झालं. मग अप्पर ट्रँग्युलर झाल्यानंतर सरळ सरळ ज्या दोन मॅट्रिक्स आहे ए आणि एक्स यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. इज इक्वल्स टू बी दिलेलं आहे. ए आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला 3 इक्वेशन मिळेल. त्या 3 इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडच्या तिघांच्याही व्हॅल्यू आहे, त्या तिघांच्या व्हॅल्यू पुट करायच्या. तिघांच्या व्हॅल्यू पुट केल्या की सॉल्व्ह करायच्या. मग तुम्हाला एक्स वाय आणि झेड जर तीनही व्हेरिएबल असेल तर तिघांच्याही व्हॅल्यू मिळते. तर अशा स्टेप फॉलो करायच्या मेथड ऑफ इन्व्हर्शन मध्ये आणि अशा स्टेप फॉलो करायच्या मेथड ऑफ रिडक्शन मध्ये. दोघांमध्ये पहिल्या 2 स्टेप सारख्या आहे, फक्त तिसऱ्या स्टेप मध्ये इथं चेंज होतो आणि तिसऱ्या स्टेप मध्ये इथं पण चेंज होतो. इन्व्हर्शन मेथड मध्ये इन्व्हर्स फाइंड आउट करावं लागते, लेंथी जाते. रिडक्शन मेथड मध्ये फक्त रिड्यूस करावं लागते, इझी जाते. म्हणून जर तुम्हाला 2 क्वेश्चन आले असेल, एक इन्व्हर्शनचा आणि एक रिडक्शनचा, तर रिडक्शन कडे भर द्यायची, कारण की रिडक्शन इझियर वे ने होतो. इन्व्हर्स फाइंड आउट करताना कन्फ्युजन होऊ शकते, चुका होऊ शकते. रिडक्शन रिड्यूस करताना जास्त चुका होत नाही, म्हणून रिडक्शन कडे जायचं. ज्यांना जमत असेल इन्व्हर्शन त्यांनी खुशाल करा, काही टेन्शन नाही, चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करा. पण ज्यांना डिफिकल्टी वाटते इन्व्हर्स फाइंड आउट करताना त्यांनी मग रिडक्शन कडे जा. तर दोन्हीही इझी आहेत, जास्त डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की नेमक्या कशा स्टेप फॉलो करायच्या आहेत त्या. इक्वेशन दिलेले राहतात. तर बघा इन्व्हर्शन मेथड मध्ये क्वेश्चन दिलेला आहे एक्स प्लस 2y इज इक्वल्स टू टी 2 सॉरी, आणि दुसरा दिलेला 2x प्लस 3y इज इक्वल्स टू 3. These are two linear equation and we have to solve the linear equation by inversion method. दिलेले राहील हेडिंग सॉल्व द गिवन इक्वेशन बाय इन्व्हर्शन मेथड, सॉल्व द गिवन इक्वेशन बाय रिडक्शन मेथड. तर तसं सॉल्व करायचं. तर हा एक लिनियर इक्वेशन आहे, हा एक लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, ज्यामध्ये व्हेरिएबल असतात आणि त्याचा ऑर्डर जो असतो इक्वेशनचा तो 1 असतो. ऑर्डर 1 दिसत आहे, डिग्री 1 आहे, ऑर्डर 1 आहे, ते लिनियर इक्वेशन. आता याला सॉल्व करत असताना सगळ्यात अगोदर मॅट्रिक्स फॉर्म करायच्या. कशा मॅट्रिक्स फॉर्म करायच्या तर बघा, द गिवन इक्वेशन इज रिटन ॲज A is equals to x is equals to
बी इज इक्वल्स टू, यांना एका खाली एक लिहून घ्यायचं म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित त्याच्या ह्या 3 मॅट्रिक्स फॉर्म करता येते. कसे बघा, एक्स प्लस 2y इज इक्वल्स टू 2, 2x प्लस 3y इज इक्वल्स टू 3. एका खाली एक लिहिलं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित या मॅट्रिक्स फॉर्म करता येते. एक्स जे मॅट्रिक्स आहे, एक्स मॅट्रिक्स मध्ये व्हेरिएबल लिहितात. सांगा बरं व्हेरिएबल किती आहे याच्यात, ह्या इक्वेशन मध्ये? दोन. एक आहे एक्स, एक आहे वाय. झालं, त्या मॅट्रिक्सचं कामच संपलं. त्यानंतर बी मॅट्रिक्स मध्ये राईट हँड साईडच्या इक्वेशन मध्ये राईट हँड साईडला दिलेलं असतं ना, ते लिहायचं. काय दिलेलं राईट हँड साईडला? 2 आणि 3, ते लिहून घेतलं. आता ए मॅट्रिक्स फॉर्म करत असताना याचा कोएफिशियंट किती आहे? 1. वायचा कोएफिशियंट 2, एक्सचा कोएफिशियंट 2, वायचा कोएफिशियंट 3. तीनही मॅट्रिक्स फॉर्म केल्या. काय केल्या? बरं, पहिली स्टेप जे सांगितली होती, लिनियर इक्वेशन दिलेलं आहे, त्या लिनियर इक्वेशनला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आपण स्टेप वाईज जाऊ. जशा स्टेप त्यांनी फॉलो करायला सांगितलं तशा स्टेप आपण फॉलो करणार आहोत. ओके, याचं काम झालं. आता बघा, सेकंड स्टेप काय म्हणते? कन्सिडर करा. काय करा? कन्सिडर करा ax इज इक्वल्स टू बी. ए आणि एक्स मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आहे, याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि इज इक्वल्स टू बी मॅट्रिक्स घ्या. तर बरं, तसंच घेऊ. ए मॅट्रिक्स आहे 1 2 2 3, एक्स मॅट्रिक्स त्याला मल्टिप्लायला एक्स आणि वाय, आणि बी मॅट्रिक्स आहे 2 आणि 3. ax इज इक्वल्स टू बी या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. ओके, आता असं लिहून झाल्यानंतर थर्ड स्टेप मध्ये काय फॉलो करावं लागते? थर्ड स्टेप मध्ये फॉलो करावं लागते ए इनवर्स फाइंड आउट करायचा. तर ए इनवर्स कसा फाइंड आउट करायचा? तर टू फाइंड ए इनवर्स, लेट्स गो, ते लेट्स गो म्हणतात ना, तसं लेट्स गो, लेट डिटर्मिनंट ए फाइंड आउट करायचा. का डिटर्मिनंट फाइंड आउट करतो इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी? निगेटिव्ह असलं तर तो पॉझिटिव्ह होतो. अरे, डिटर्मिनंट का सॉल्व करतो? जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर इनवर्स एक्झिस्ट होत नाही. जर 0 नाही आली तर इनवर्स एक्झिस्ट होतो, म्हणून डिटर्मिनंट सॉल्व करत आहोत. तर 3 1 जा 3 मायनस 2 2 जा 4. 3 मायनस 4 काय होते? -1. इज नॉट इक्वल्स टू 0. इज नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे डिटर्मिनंट ए is not equals to 0, therefore A inverse exist. A inverse काय होत आहे रे? आता A inverse exist होत आहे, तर कसं सॉल्व करतो आपण इनवर्स? इनवर्स सॉल्व केला ना, इनवर्स फाइंड आउट केला ना याच्या अगोदर. कसा सॉल्व करतो इनवर्स? कसा सॉल्व करतो इनवर्स? तो सॉल्व करण्यासाठी कन्सिडर करतो a इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 2 2 3. ए इनवर्स काढायचा आहे. आय दिलेला आहे 1 0 0 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 1 0 0 1. काय करत असतो या स्टेप मध्ये? एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. इथं 0 आणायचं आहे, इथं 0 आणायचं आहे, इथं 1 आणायचं आहे. ही जी मॅट्रिक्स आहे ही या टाइपला आणायची आहे. कसे आणू? तर रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करू. तर 1 तर आहे R1 मध्ये. हा, काय म्हटलं? R2 changes R1 minus. व्हेरी गुड. R2 चेंजेस R2 मायनस ट्वाइस R1. बरोबर आहे. वी गेट समजायला आला. म्हणजे R2 चेंज करायची, R2 लिहू नका, R1 लिहून ठेवा. 1 2 1 0. R2 2 मायनस 2, 2 इथं ठेवला, मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2, 2 मायनस 2 0. 3 मायनस 2 2 जा 4. 3 मायनस 4 किती होते? मायनस 1 आला इथं. ओके, इथंच तसं 0 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 0 मायनस 2 म्हणजे मायनस 2 येईल. इथं घेतलं 1 मायनस 2 इंटू 0. 1 मायनस 0 म्हणजे 1 येईल. आता इथं 0 आलं, इथं 1 पाहिजे. आता इथं मायनस 1 आला, मायनस 1 ला प्लस 1 कन्वर्ट करण्यासाठी काय करू शकतो आपण? -1 डिवाइड करा किंवा मल्टिप्लाय करा, सेमच येते ना. बाय -1 मल्टिप्लाय टू R2. R2 ला -1 नी मल्टिप्लाय करू.
बाकी जच्या तसं R1 जच्या तसं लिहा 1 2 1 0. 0ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय येते रे? 0 -1ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर 1 -2ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर 1ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर -1. व्हेरी गुड. ओके, तर एवढी मॅट्रिक्स आली. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूया? नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त एवढा याला 0 आणायचं राहिलं. याला 0 आणण्यासाठी R1 ला चेंज करावं लागेल. R1 मायनस ट्वाइस R2 करू. R1 मायनस ट्वाइस R2 जर केलं तर सरळ सरळ सॉल्व्ह होतो आपला क्वेश्चन. तर एवढं समजलं का सांगा, मग इकडले स्टेप फॉलो करूया. समजलं का एवढं? ओके, तर बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूया आपण. R1 by R1 changes R1 minus twice R2 we get. काय चेंज करायचं आपल्याला? फक्त R1 ला चेंज करायचं. तर R1 लिहू नका, बाकी लिहून ठेवा. R1 ला लिहू नका, 0 1. आता R1 ची व्हॅल्यू 1 मायनस 2 इंटू 0 तर 1च येईल इथं. नेक्स्ट स्टेप मध्ये 2 मायनस 1 इंटू 2 म्हणजे 0. सिमिलरली राईट हँड साईडला 1 आहे. 1 मायनस 2 इंटू R2 ची व्हॅल्यू 2. 1 मायनस 2 2 4 म्हणजे -3. सिमिलरली 0 मायनस 2 इंटू -1 0 मायनस प्लस 2. या टाईपचं कॅल्क्युलेशन आलं. आता ही काय आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. I इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू -3 2 2 -1. I इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू A इनवर्स. A इनवर्सची व्हॅल्यू आली -3 2 2 -1. इनवर्स फाइंड आउट झाला. काय झालं? इनवर्स फाइंड आउट केला. एवढं झाल्यानंतर जे प्री मल्टिप्लायची स्टेप आहे इन्व्हर्शन मध्ये ते आता फॉलो करायची आहे. काय करायची आहे? प्री मल्टिप्लायची जी स्टेप आहे ना ते फॉलो करायची आहे. प्री मल्टिप्लायची स्टेप फॉलो केली का अर्ध्यापेक्षा जास्त क्वेश्चन तिथं सॉल्व्ह होतो. एवढं समजलं का? व्हेरी गुड. तर इनवर्स फाइंड आउट झाल्यानंतर नाव प्री मल्टिप्लाय म्हणजे दोनही साईडला मल्टिप्लाय करा बाय A इनवर्स. कशाला? इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय म्हटलं होतं? इन इक्वेशन नंबर 1 काय आहे? AX इज इक्वल्स टू B. A इनवर्स ना दोघांनाही मल्टिप्लाय करा. सगळ्यांमध्ये सेम प्रोसिजर होईल. A इनवर्स इंटू A इंटू X इज इक्वल्स टू A इनवर्स इंटू B. A इनवर्स इंटू A ची व्हॅल्यू I इंटू X इज इक्वल्स टू A इनवर्स इंटू B. X ची व्हॅल्यू X येतो. I आणि X चा मल्टिप्लिकेशन. X फाइंड आउट करायचे. X इक्वेशन ठेवा, X आणि Y. A इनवर्स काढा, तो ठेवा -3 2 2 -1. आणि B मॅट्रिक्स आहे ते ठेवा 2 आणि 3. आता दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन तुम्ही शिकले आहात. 11th मध्ये शिकवलं होतं. दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय कशा होतात शिकवलं होतं ना. तर त्याचंच मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कसं बघा, हा X आणि Y जसंच्या तसा. दिस रो इज मल्टिप्लाय विथ दिस कॉलम. -3 इंटू 2 काय होते? -6. 3 2 जा 6. -6 बरोबर आहे. दिस रो इज मल्टिप्लाय विथ दिस कॉलम. 2 2 जा 4. -3 इंटू 1 -3. 4 6 प्लस 6 -6 0. 4 -1 किती येतात? 4 -3 किती येतो? ही मॅट्रिक्स आणि या मॅट्रिक्सला जर कम्पेअर केलं, ही मॅट्रिक्स आणि ही मॅट्रिक्स जर कम्पेअर केलं, X ची व्हॅल्यू काय येईल 0 आणि Y ची व्हॅल्यू काय येईल? 1 झालं का सॉल्व? yes आता लिनियर इक्वेशन मध्ये आपण नेमके X आणि Y च्या व्हॅल्यू काढत होतो ना 10th पर्यंत. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. ऑर्डर 3 ची मॅट्रिक्स. 3 इक्वेशन आहेत. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. तीनही इक्वेशनला एका खाली एक लिहून घ्यायचं, जेणेकरून मॅट्रिक्सच्या A, B आणि C, A, X आणि B तीनही मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करता येईल. इन्व्हर्शन मेथडने जर सॉल्व करायचं असेल तर बघा कसं. X प्लस Y प्लस Z इज इक्वल्स टू -1.
x minus y plus z is equals to 2, x plus y minus z is equals to 3. हा z आहे. आता मॅट्रिक्स फॉर्म करायची आहे ए मॅट्रिक्स फॉर्म होईल, एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायची आहे आणि बी मॅट्रिक्स फाइंड आउट करायची आहे. तुम्हाला सांगितलं होतं एक्स मॅट्रिक्स मध्ये काय करत असतो, एक्स मॅट्रिक्स मध्ये फाइंड आउट करत असताना जेवढे व्हेरिएबल आहे तेवढे व्हेरिएबल लिहून ठेवायचे. किती व्हेरिएबल आहे इथं एक्स वाय झेड 3. लिहिले. बी मॅट्रिक्स मध्ये काय लिहित असतो, राईट हँड साइडला जे आहेत इक्वेशनच्या -1 2 आणि 3. इथं बी आणि एक्स झाल्यानंतर ए फाइंड आउट करत असताना यांचे जे कोइफिशियंट आहेत ते लिहायचे. पहिले इक्वेशनचे कोइफिशियंट काय आहे 1 1 आणि इथं कोइफिशियंट सांगा काय आहे 1 -1 आणि इथं आहे 1 1 आणि -1. बरोबर आहे. आता एवढं झाल्यानंतर, एवढी स्टेप फॉलो झाल्यानंतर सरळ सरळ ए इनवर्स फाइंड आउट करून घ्या. टू फाइंड ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी काय स्टेप फॉलो करतो आपण, हो ते केलं तरी चालते, कारण की नाहीतरी आपण प्री मल्टिप्लाय करत आहोत ना, त्यापेक्षा सरळ सरळ ए इनवर्स फाइंड आउट करायचं, प्री मल्टिप्लाय करूनच राहिलो आपण. तर अगोदर इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी काय करतो, व्हेरी गुड, डिटर्मिनंट सॉल्व करतो. का करायचं डिटर्मिनंट सॉल्व, यस. जर ए डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 0 आली तर इनवर्स एक्झिस्ट होणार नाही, 0 नाही आली तर इनवर्स एक्झिस्ट होईल, म्हणून आपण डिटर्मिनंट सॉल्व करतो. तर 1 घेतला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर उरलेल्या एलिमेंटचं कॅल्क्युलेशन -1 इंटू -1 1 -1 1 जा 1 +1 घेतल्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर 1 फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू -1 -1 1 जा 1 +1 घेऊन फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर 1 1 जा 1 -1 इंटू 1 -1 आणि -1 तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहायचे, कारण की डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करणं शिकलेले आहे. 1 -1 0 +1 -1 -1 -2 1 +1 2 1 इंटू 0 0 -2 इंटू 1 -2 आणि इथं थांबा समथिंग सर ते सेकंड मध्ये मायनस, व्हेरी गुड इथं मायनस पाहिजे. आता हा मायनस आणि हा मायनस +2 आणि हा +2 इज इक्वल्स टू 4 इज नॉट इक्वल्स टू 0. 0 आला का डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 0 आली का, म्हणून ए इनवर्स एक्झिस्ट. आता ए इनवर्स जर एक्झिस्ट होत आहे तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, आपण सरळ सरळ ए इनवर्स फाइंड आउट करतो. इन्व्हर्शन मेथड आहेत ना, तर कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतो, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय. सांगा ए मॅट्रिक्स काय आहे, ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 पण सांगा. ए मॅट्रिक्स आहे 1 1 1 1 -1 1 1 1 -1. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 1 0 0 1 0 0 0 1 0 0 0 1. व्हेरी गुड. आता काय करावं लागते, रो ट्रान्सफॉर्मेशन करून आता एला आपल्याला ए मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स करायला लागते. R2 चेंजेस R2 minus R1 we get. R2 ला चेंज करून घेऊ अगोदर. A इनवर्स इज इक्वल्स टू R2 लिहू नका, बाकीचे रो लिहून ठेवा. 1 1 1 1 1 -1. आता बघा 1 -1 0 -1 आणि -1 -2 1 -1 इथं पण 0. इथं बघा 0 -1 -1 1 -0 1 0 -0 0. तसंच R3 changes R3 minus R1 we get. कारण की इथं पण 0 आणायचं आहे ना आपल्याला, म्हणून काय करत आहोत, त्याला 0 आणण्याचा प्रयत्न.
तर R3 लिहू नका, बाकीचे रो लिहून ठेवा. ज्याच्यावर ऑपरेशन करत असतात ना ते शेवटी करायचे, शेवटी लिहायचे, ते लिहायचे नाही, म्हणजे मग इझी होते. बघा R3 काय आहे 1, 1 मायनस 1 0, 1 मायनस 1 0, मायनस 1 आणि मायनस 1 मायनस 2, 0 मायनस 1 मायनस 1, 0 मायनस 0 0, 1 मायनस 0 1. काय केलं, R3 मधून R1 ला मायनस केलं ऑपरेशन. आता नेक्स्ट ऑपरेशन काय, तर नेक्स्ट ऑपरेशन काय करावं लागेल, हे तर 3 आले. आता इथं आपल्याला पाहिजे +1. इथं +1 आणण्यासाठी काय करू शकतो आपण, -2 ने मल्टिप्लाय. -1/2 ला मल्टिप्लाय. R2 रो नंबर 2 ला -1/2 न मल्टिप्लाय करू किंवा -2 न डिवाइड करू. तर R2 चेंजेस -1/2 इंटू R2. ओके, वी गेट. रो नंबर 2 ला काय करत आहोत आपण, रो नंबर 2 ला -1/2 न मल्टिप्लाय करत आहे. तर आपल्याला काय मिळते मॅट्रिक्स बघा, ज्या रोवर ऑपरेशन होत आहे ना तो रो लिहायचा नाही, बाकीचे रो लिहून ठेवायचे. तर रो नंबर 1 लिहा 1 1 1, रो नंबर 3 लिहा 0 0 -2, रो नंबर 1 इकडे पण 1 0 0 -1 0 1. आता रो नंबर 2 ला कशाने डिवाइड करायचं आहे, -1/2 ने. -1/2 ने डिवाइड जर 0 ला केलं, 0 ला केलं तर 0च येईल, -2 ला जर केलं तर 1 येईल, 0 ला जर केलं तर 0च येईल. राईट हँड साईडला -1 ला मायनस न जर केलं तर मायनस मायनस प्लस 1/2, 1 ला जर यानं मायनस नाही केलं तर -1/2, 0 ला जर केलं तर 0च येईल. ओके, एवढं झालं. आता हे R3 मधला जो -2 आहे, हा -2 सुद्धा +1 करायचा आहे. तर इथं सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, बाय R3 चेंजेस R3 इंटू -1/2 वी गेट. कारण की इथं पण 1च पाहिजे ना आपल्याला, म्हणून R3 वर सुद्धा सेम ऑपरेशन फाइंड आउट अप्लाय करावं लागेल. R3 लिहू नका, बाकीचे रो लिहून ठेवा. याची प्रॅक्टिस झाली म्हणजे तुमचं काय रो ट्रान्सफॉर्मेशनही होते मेथड ऑफ इन्व्हर्शन मध्ये. तर 0 ला जर केलं तर 0च, 0 ला जर केलं डिवाइड तर 0च, -2 ला जर केलं तर +1, इकडे मायनस आणि हा मायनस +1/2, 0 ला केलं तर 0च, +1 ला केलं तर -1/2. ओके, एवढं तर झालं. आता फक्त काय राहिलं, आता कोणत्या दोन गोष्टी 0 करायच्या राहिल्या, एक तर R1 मधला एलिमेंट 0 करायचा राहिला हा, आणि हा एक एलिमेंट 0 करायचा राहिला. तर याला काय करू आपण, एक ऑपरेशन असं करू, R1 - R2 करून टाकू, बाय R1 चेंजेस R1 - R2. तर R1 लिहू नका, R1 वर ऑपरेशन आहे म्हणून R2 लिहून ठेवा, बाकी लिहून ठेवा 0 1 0 0 0 1, इकडे पण 1/2 -1/2 0, 1/2 0 -1/2. आता R1 मधून जर R2 केले 1 - 0 1च येईल, बरोबर आहे. 1 मधून 1 जर केले तर काय येईल, 0 येईल. इकडे 1 मधून जर 0 केला तर 1च येईल. इकडे बघा 1 मधून 1/2 मायनस करा, 1 - 1/2 काय होईल सांगा बरं आन्सर. 1/2. व्हेरी गुड. 1/2. काय येईल मग इथं, R1 मध्ये एलिमेंट 1/2, इथं 0 मधून 0 मायनस -1/2 काय येईल इथं, 0 - 1/2 येईल ना, मायनस मायनस प्लस 1/2, आणि इथं 0 - 0 तर 0च येईल. आता हा पण 0 झाला, हे 1 1 झाले, हा 0 आहे, फक्त हा 0 करायचा आहे. या 1 ला 0 करण्यासाठी आपण ऑपरेशन काय करू शकतो, R1 ला चेंज करावं लागेल. R1 चेंजेस R1 - R3, R1 - R3 करून घेऊ, वी गेट. तर तो लिहू नका R1, बाकीचे रो लिहून ठेवा. चला इन्व्हर्सच मिळतो आपल्याला आता. तर R1 लिहू नका, बाकीचे रो लिहून घ्या, 0 1 0 0 0 1, 1/2 -1/2 आणि 0, 1/2 0 -1/2. 1 ला जर 0 मधून मायनस केलं तर 1,
झिरोला झिरो मधून मायनस केलं तर झिरो, 1ला 1 मधून मायनस केलं तर झिरो. हे झालं, हे साईड तर आली. या साईड मध्ये 1/2 ला 1/2 मधून मायनस केलं तर काय होईल? 0. 1/2 मायनस 0 1/2. 0 मायनस मायनस 1/2 तर हा पण येईल 1/2. ओके. तर ही झाली आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय झाली? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स जर आली असेल तर काय होते आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये? आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्सचं काय होते? ही आयडेंटिटी मॅट्रिक्स झाली ना, तर आय इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू ए इनवर्स राहतो ना. तर ए इनवर्स, तर ए इनवर्स लिहून घेऊ. काय आहे इनवर्स मधले एलिमेंट? 0 1/2 1/2, इकडे आहे 1/2 मायनस 1/2 0, आणि लास्ट मध्ये आहे 1/2 0 मायनस 1/2. म्हणजे इनवर्स आला 0 1/2 1/2 1/2 मायनस 1/2 0 1/2 0 मायनस 1/2. ए इनवर्स मिळाला. ए इनवर्स मिळाल्यानंतर आताची स्टेप आहे प्री मल्टिप्लाय. प्री मल्टिप्लाय केलं की आपला क्वेश्चन होतो सॉल्व. ओके. प्री मल्टिप्लायची स्टेप आहे, केवढी केली म्हणजे लास्टची स्टेप म्हणतो ना आपण त्याला. तर नाव प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. कशाला? ax इज इक्वल्स टू b ला प्री मल्टिप्लाय करा. सगळ्यांमध्ये सेम करायची आहेत इन्व्हर्शन मध्ये. ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. याची व्हॅल्यू आय इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. ही स्टेप सगळ्यांमध्ये फॉलो करायची आहे. एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. 0 1/2 1/2 1/2 मायनस 1/2 0 1/2 0 मायनस 1/2. आणि बी मॅट्रिक्स जी होती ती काय होती? बी मॅट्रिक्स -1 2 आणि 3 आणि 3. आता जर बघितलं तुम्ही व्यवस्थित, ह्या मॅट्रिक्सला ही मॅट्रिक्स मल्टिप्लाय आहे. आणि मल्टिप्लाय कसं करतात ते आपण या अगोदर पाहिलेलं आहे. कसं? रो इज मल्टिप्लाय विथ कॉलम. दीज रो इज मल्टिप्लाय विथ कॉलम. 0 इंटू -1 0 प्लस 1/2 इंटू 2 1/2 इंटू 2 जर केलं 2 2 गेट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे उरेल 1. तसंच हा 1/2 इंटू 3, तर हा 3/2 येईल प्लस 3/2. तसंच हा रो मल्टिप्लाय होईल या कॉलमला. 1/2 इंटू -1, तर हा -1/2 -1/2 इंटू 2 2 2 गेट कॅन्सल -1. 0 इंटू 3 प्लस 0 0 इंटू 3 जर केलं तर प्लस 0. सिमिलरली 1/2 इंटू -1 -1/2 0 इंटू 2 प्लस 0 -1/2 इंटू 3 -3/2. मल्टिप्लिकेशन केलं त्यांचं. इकडे एक्स वाय आणि झेड. आता यांना सॉल्व करा. यांना जर सॉल्व केलं तर काय मिळेल? 0 प्लस 1 प्लस 3/2. 1 प्लस 3/2 किती होतात? 5/2. व्हेरी गुड. 5/2. इथं याला सॉल्व करा. -1/2 आणि -1 -1/2 -1 काय होतो? 1/2. 1/2. अबे -3/2 होते ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं -2 -2 -1 -3/2 होईल ना. इथं -1/2 आणि -3/2. 2 कॉन्स्टंट -4 -4 म्हणजे -2. बरोबर आहे. इथं -1/2 आणि -3 डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन. मायनस मायनस होतं -4 -4/2 म्हणजे -2. कशाची व्हॅल्यू? एक्स वाय आणि झेड. आता एक्स वाय झेड ला जर कम्पेअर केलं बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. कशाने? बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. वी गेट, आपल्याला काय मिळते? x इज इक्वल्स टू -5/2 y इज इक्वल्स टू -3/2 अँड z इज इक्वल्स टू -2. तर अशा प्रकारे इन्व्हर्शन मेथड मध्ये आपण एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आणि रिक्वायर्ड सोल्युशन आपल्याला मिळते. लिनियर इक्वेशन मध्ये सोल्युशन काढण्यासाठी आपण एक्स वाय झेडच्याच व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर ही झाली आपली मेथड ऑफ रिडक्शन.